नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्ही ऐकताय साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे लिखित फकीरा ही कादंबरी आणि आज या कादंबरीचा पुढचा भाग. दिवस सुगीचे होते. दुःखाची जागा सुखानं घेतलेली होती. श्रीमंतीनं शिवार धुंद झालेलं होतं. पाखरं गुटगुटीत झाली होती. किडे माजले होते. गुरं उंडारलेली होती. माणसं 2 वेळा पोटभर खाऊन ढेकर देत होती. दिवसभर रानामाळात गेलेली माणसं घराकडे येत होती. रवी नारायण आपल्या दारात उभा होता. त्याची ती पिवळी उन्हं हिरव्या निवडुंगावर पसरून एक नवाच रंग डोळे दिपवत होता. मांगांची पोरं कुथत चक्र फिरवत होती आणि सूर्याकडे पाहत मांग पेढाला बटी लावत होते. 1 बटी लावू आणि काम संपवू, 2 लावू आणि पुरं करू, 3 बट्या लावून सुटी करू असं म्हणत ते काम उरकीत होते. पेढाची पोरं रडकुंडेला आलेली होती आणि निवडुंगाच्या पलीकडे गुरं चारायला गेलेली पोरं ओरडत घराकडे येत होती. म्हशीच्या पाठीवर बसून गात होती, तू ऐक की नंदाच्या नारी. एवढ्यात एक वाटसरू आला. तो एका ठेंगू घोड्यावर बसला होता. त्याच्या मानानं ते घोडं अगदीच खुजं होतं. त्यामुळे वरच्या त्या माणसाचे पाय जवळजवळ जमिनीला टेकत होते. एखाद्या गाढवावर बसावं तसा तो बसला होता. डोकीला लाल रंगाचा पटका, अंगात जाड कापडाची बंडी, जरीकाठी धोत्रानं कंबर बांधून त्यांनी हातात पल्लेदार दांड्याची कुऱ्हाड घेतली होती. त्याचा रंग काळा होता. त्यानं आपल्या बेतात असलेल्या मिशांना पीळ भरून नाक फेंदारलेलं होतं. त्याच्या तांबरट डोळ्यात राग दिसत होता. त्याला पाहून पोरांचा गलका बंद झाला. ती आपल्या सांकेतिक भाषेत एकमेकांना सांगू लागली, ए आरील ठेकलाय र. अर आरील नव, झिम्मक. दुसरं केकाटलं आणि तिसरा चिराकला, आल वसरू नका. लगेच चौथं म्हणालं, पेडू द्या. त्या पोरांचं ते बोलणं ऐकून तो इसम थांबला. आवाज नरम करून तो म्हणाला, कोणाचं र तुम्ही? आम्ही कोरवाड्याचं. एका पोरानं चटकन खोटं सांगून टाकलं. तो इसम चकित होऊन म्हणाला, अरे मग ही र कसली भाषा बोलताय? ही पोरांची भाषा. काय चोरांची? त्या हुशार माणसानं पोरांना चिमटा काढण्याचा प्रयत्न केला, पण बनलेली ती पोरं वटली नाहीत. नाकाचा मोरठा करून एक पोर म्हणलं, काय तुम्ही काय केवंडा हैसा? नाही बा, मला ऐकू येतंय की. मग पोरांची म्हणताना तुम्ही चोरांची कशी ऐकली हो? त्या पोरानं वाटसरूवर डाव उलटत आणला आणि ते पुढं म्हणालं, कसे चोराच्या मनात. हे ऐकून सगळी पोरं हसली. माळ हास्यानं भरला. हिरमुसला वाटकरू म्हणाला, हे थट्टा करू नका. मला सांगा, त्या फकीराचं घर कंचं आहे र? हा प्रश्न ऐकून पोरांना पुन्हा संशय आला. त्यांनी एकमेकांना डोळ्यांनी खुणवलं. एक पोरगं म्हणालं, तू मसनी कंचा फकीरा पाहिजे. वाटसरू पुन्हा पेचात पडला. बाबाजी मांगाचा झिंग्या निवडुंगाच्या वेळ्यातनं उंदराप्रमाणे निघाला आणि फकीराकडे पळाला. अत किती फकीरा आहे ती? त्या वाटसरूनं पुष्कळ विचार करून विचारलं आणि पोरं म्हणाली, आव हात 4 फकीरा आहे ती, 4. त्या पोरांच्या बोलण्याचा रोख त्या वाटसरूच्या डोकीत आला. ही सारी मांगांची पोरं असून ते आपल्याला गाढवात काढतायत हे लक्षात येऊन तो म्हणाला, त्या 4 फकीरांच्या बापाची नावं काय र? एक काळं हडकुळं पोर पुढं झालं आणि म्हणालं, मी सांगतो की. एकाचं शिग्या, एकाचं झिंग्या, एकाचं शिरग्या आणि एकाचं मिरग्या. ही नावं ऐकून सारी पोट धरून हसायला लागली. काही तर हसून हसून लोळायला लागली. वाटसरू भांबावून गेला. इतक्या वेळात त्या बेळ्यातनं फकीरा माळाला आला. झिंग्या लंगोटी नीट करत दूर उभा राहिला. सारी पोरं गप्प झाली आणि फकीरा म्हणाला, कोण गाव पाहुणं? आम्ही तिकडं काळगाव कुमजचं.
कोणाकडं आला? फकीराकडं. काय काम काय? मला कुमतच्या सत्तूनं पाठवलंय. सत्तूचं नाव ऐकलं आणि फकीरा चमकला. तो म्हणाला, सत्तूकडं मला तुम्ही दिसला नाही का वा? अहो, मी गोंदा गोंधळी. मी गावोगाव फिरत असतो. सत्तू माझा मैत्र आहे. त्यांनी मला फकीराकडं पाठवलंय. मग मीच त्यो फकीरा. बोला, काय काम आहे? पोरांनो, जावा तुम्ही आता. पोरं गुरांना हाकत गेली. गोंधळी घोड्यावरनं उतरला आणि म्हणाला, अहो, सत्तूवर बाका प्रसंग उदारलाय म्हणून त्यांनी मला तुमच्याकडे पाठवलंय. कसला प्रसंग उदारलाय? हे बघा, जर तुम्ही हातपाय हलवलं तरच सत्तूचा जीव वाचणार आहे, नाही तर त्याची काय आशा नाही. गोंधळी खिन्न होऊन म्हणाला. फकीरा एकाएकी गंभीर झाला आणि म्हणाला, अहो, कसला प्रसंग आहे, सांगा तरी. चला की सांगतो. ते दोघं घराकडे निघाले. आपला एक मित्र संकटात आहे हे ऐकून फकीरा बेचैन झाला होता. त्याची ती हकीकत ऐकण्यासाठी तो आतुर मनानं चालायला लागला. गोंधळी चालता चालता म्हणाला, ही पोरं कोणाची? मांगांची. त्यांनी मला सांगितलं कुरवाडीची म्हणून. खोटं सांगितलं त्यांनी. बरं मला सांगा, हात फकीरा किती आहे ती? फकीरा एकच, मीच की. मला त्यांनी 4 सांगितली. फकीरा हसला. बरं बोलत्यात ते बी निराळच. म्हणजे कसं? आरील म्हणजे काय हो? आरील म्हणजे कुरवाडी. वरावला म्हणजे? आला. आला आला ही आमच्या जातीची भाषा आहे. ही भाषा का म्हणून बोलता? सरकारी अंमलदारासनी कळू नये ना म्हणून. दोघं घरात आले. कुमजत घडलेला प्रकार गोंधळी सांगायला लागला. भातदुरवाडीच्या दादा पाटलानं काल सत्तूला अटक केली आहे. साहेबाचा तसा हुकूमच होता. आणि जेवढा म्हणून सरकारी विरोध माणूस आहे तेवढा सारा कैद करायचा त्यांचा बेतच आहे. नाही पण मला सांगा, सत्तूला अशी कशी अटक झाली? फकीरानं विचारलं. अहो, तो एका न्हाव्याकडे दाढी करत होता. इतक्यात 50 लोकांनी त्याला अटक करून मळीला बांधून ठेवलाय. उद्या ते सातारला निघणार आहे ती. या अटकमागं शमद पाटील आहे ती. गोंधळी म्हणाला आणि फकीरानं विचारलं, मला काय निरोप आहे सत्तूचा? निरोप आहे की माझ्यावर हत्यारानं उपकारा, जर जगलो तर ते उपकार फेडीन. हा सांगावा ऐकून फकीराच्या वर्मी बाण लागला. तो उद्विग्न होऊन म्हणाला, पण तुम्ही इतका उशीर का केला मग? काय करणार, वाटाच बंद होत्या ना. आता तुम्ही घाई करा, नाही तर वारणेचा खोरा एका मर्दाला मुकन हो. त्या दादा पाटलाची माणसं किती आहेत? आहेत 50. पर हत्यार बंद. हत्याराचं नाव नका मला सांगू. माणसं किती सांगा? 50. मग निघूया, चला. दोघच? ते का, माणसं जमवत जायचं. फकीरा साधूला हाक मारून म्हणाला, सत्तूला सोडवायचं आहे, माणसं काढा निघा. कडूसं पडलं आणि सगळे गडी जमले. मुरा, बळी, ईश्वरा, किसन, भिवा, घम्या असे 25 जवान तयार झाले. गबऱ्यावरचं खोगी रावळत फकीरा म्हणाला, गमांडी, तू चिचणीला जा आणि पिराला सांग, म्हणाव दुपारी भातदुरवाडीत ये. जा तू. एक जण जाऊ हरियाण रामाला घेऊन या. सर्व तयारी करून तो राधाकडे गेला. तिच्या पायावर डोकं ठेवून म्हणाला, रागवू नग, माझा मैतर मरणाच्या दाढत आहे, त्याला सोडवाय जातोय. बाबा, थोरली आई. एवढंच बोलून त्यांच्या पायांना त्याने मिठी घातली. दौलती मग कापऱ्या आवाजात म्हणाला, जा पर जपून जा. कवा येणार? राधा आसू आवरत म्हणाली, मी उद्या दिस बुडताना नक्की येईन. आम्ही तवर भाकरी खाणार नाही. माझी काळजी करू नका, सांजला घरात आहे मी. सारी तयारी झाली. गबऱ्या खेकाळला आणि निघाला. राधाला हुंदका आला.
ती मनातल्या मनात गबऱ्याला म्हणाली, "बाबा, माझ्या फकीराला टाकून एकटा येऊ न ग. तू ग या, नाहीतर." त्यावेळी फकीराचा घोडा दुडक्या चालीवर चालत बहादूरवाडीची वाट चालत होता आणि फकीराच्या डोळ्यापुढं कुमजेचा सत्तू मरणाचा कानोसा घेत मळीला बसलेला होता. त्याच्या ओठांवर बहादूरवाडी एवढेच शब्द नाचत होते. सूर्योदयाच्या आत बहादूरवाडी गाठायची, मग पुढे कसा वेढा घालायचा, सत्तूला मुक्त कसं करायचं आणि सूर्यास्ताच्या आत आईला कबूल केल्याप्रमाणे परत कसं फिरायचं याचा विचार करत फकीरा निघाला होता. कुमज गावाला वारणा नदीनं एक पल्लेदार वळसा घेतला होता. त्या वळणदार अगदी वारणेच्या कुशीत कुमज वसलं होतं. काळजाच्या वडीसारखी सुपीक जमीन आणि वारणेचं पाणी यामुळे त्या खोऱ्यात कुमज हे कुबेराची अमरावती मानलं जात होतं. धरणी, पाणी आणि कष्ट यांचा निसर्गानं सुंदर संगम घडवलेला होता. परंतु त्या कुमजेत सत्तूचं काहीच उरलं नव्हतं. तो वठल्या वृक्षासारखा झडझडीत होता. बापानं सारी जमीन चिलमीत घालून गांज्याच्या व्यसनात फुकून धूर करून टाकली होती आणि जमिनी विकून त्याचा गांजा ओढत स्वतःचा धूर कैलासी रवाना केला होता. आज्याच्या कारकिर्दीतलं घर आता मोडकळीला आलं होतं. सत्तूला फक्त आई होती. आईशिवाय त्याला आपलं म्हणणारं जगात कुणीच नव्हतं. कुणाचा दळाकांडा करून तर कुणाची घरं सारवून, कुणाची खळी शिपवून अशी अनेक कामं करून भोसलेच्या बनाबाईनं आपल्या सत्तूला जगवला होता. जेव्हा सत्तू शाळेत 7वी शिकत होता तेव्हा बनाबाई घरोघर जात होती. आयाबायांना सांगून सत्तूसाठी लोणचं, सांडगे, पापड मागून आणत होती. ते सत्तू खात होता आणि वाढत होता. उकिरड्यावर एखादं शाळवाचं ताट पोसावं तद्वत त्या दारिद्र्याच्या उकिरड्यावर सत्तू पोसला. रूपानं, गुणानं आणि शरीरानं सत्तू डोळ्यात भरायला लागला. त्या रूपानं कैकांचे डोळे दिपले आणि सत्तूचे डोळे मात्र उघडले. स्वतःचं भयानक दारिद्र्य त्याला दिसायला लागलं. आईची दया आली, स्वतःची लाज वाटली. त्यांनी 7वीत शाळा सोडली आणि लष्करात जाऊन घोडदळात नोकरी धरली. मनानं आणि बळानं मजबूत सत्तू त्या घोडदळात लवकरच आगळा वाटायला लागला. त्याची ती बेफाट घोडदौड बघून अधिकारी बावचळले. इंग्रजी हुद्देदारांची मती गुंग झाली. कैक तरुण मडमा सत्तूला बघून जिभल्या चाटायला लागल्या. साऱ्या घोडदळात वचक बसली. बंदुकीपासून कुस्तीपर्यंत सत्तू आजोड ठरत होता. कुमजेत बनाबाईला सुखाचे दिवस आले. कलंडलेलं घर सरळ होऊन स्वतःच्या पायावर उभं राहिलं. वणाच्या पायाला विश्रांती लाभली. पोरानं शेवटी पांग फेडला असं गाव म्हणायला लागलं. कुमजेचं नाव सत्तूनं लष्करात गाजवलं म्हणून कैकांचे ऊर फुगले. बनाबाईकडे पैशाचा झरा वाहत यायला लागला. परंतु लवकरच निराळं घडलं. अधिकाऱ्यांच्या मत्सराला सत्तू कंटाळला. उद्धट हेकत वर्तनानं तो चिडला. गुलामाप्रमाणे वागणं सत्तूला परवडलं नाही. सत्तूला शिसारी आली आणि एकाच वर्षात तो नोकरी सोडून पुन्हा कुमजेला आला. लष्करात नाव केलं म्हणून लोकांनी त्याचं कौतुक केलं. परंतु मथाजी चौघुल्यानं उगीचंच नाक फुगवलं. तो सत्तूच्या तोंडावर म्हणाला, "अरे लष्करात ना आला म्हणजे काय राजा हुनशान आला का? कुंभाराची सून शेवटी कातवाराला जाणार." या मथाजीच्या शब्दांनी सत्तू चमकला, वर्रमला. पण ते बोलणं कानाबाहेर टाकून तो पुन्हा कुमजेच्या त्या जीवनात एकरूप झाला. मिळेल तेव्हा वेळा मजुरी करायला लागला आणि मजुरी नसेल तेव्हा हातात कुऱ्हाड घेऊन फिरायला लागला. काही दिवस असेच गेले. एकदा सत्तू नदीवर आंघोळीला गेला होता. चैत्राचं ऊन धरणीला होरपळत होतं. प्रत्येक वस्तू तप्त झालेली होती. नदीच्या पाण्यात मासे काजबारले होते आणि नव्या पालवीनं वारणाकाठ नटला होता. हिरव्या रेशमाची शाल पांघरून बसल्यासारखा वाटत होता. एकूण एक झाड पाना फुलांनी डवरलं होतं. आजूबाजूच्या जमिनी नांगरून धापा टाकत पडल्या होत्या. जळतं वारं तापलेली धूळ उडवत पळत होतं. उन्हात तगमग झालेली पाखरं मुकी झाली होती. निश्शब्द शांतता नांदत होती. वातावरण भलतंच रागावलेलं होतं. सत्तू पांदीनं घराकडे निघाला आणि एकाएकी पांदीत एका बाईनं बोंब ठोकली.
सारा वारणाकाठ थरारला. वातावरण अधिकच तंग झालं. सत्तूनं तिकडे धाव घेतली. एका तरुण गरोदर महाराणीनं मथाजी चौघुल्याचा अपराध केला होता. भर उन्हात येऊन तिने त्या चढेल माणसाच्या कुंपणाची नांगी उपटली होती आणि त्याच वेळी तो तिथे आलेला होता. त्यानं आल्या आल्या त्या महाराणीला माराय झोपी केली होती. तो तिला जुमानून लाथा घालत होता आणि ती उपडी पडून ओरडत होती, काट्यात लोळत होती. आपल्या पोटावर लाथा लागू नयेत म्हणून पोट दडवत होती आणि किंचाळत होती. चौघुला दोन्ही हातात 2 जोडे घेऊन तिला मारत होता. डोकीपासून पायापर्यंत तो दमानं भरीव लाथा मारत होता. ती निपचित पडली की तो शांत होत होता आणि तिने हालचाल करताच पुन्हा भडकून मारित होता. ती मरत कशी नाही याचीच जणू त्याला चीड आली होती. मग त्यानं तिच्या कुशीत लाथा मारण्याची खटपट सुरू केली. मग मात्र सत्तूला स्वस्थ राहून बघणं असह्य झालं. सत्तूनं पटकन चौघुल्याचा हात धरला आणि तो नम्रपणे त्याला म्हणाला, "अवाबा, काय करताय? हिनं माझ्या कोपाची नांगी मोडली, उंडगी. बा झाली की आता शिक्षा. सोडा की तिला आता." "नाही नाही, मी हिला जीव मारणार आहे. मागं सर तू." चौघुला हात सोडवून घेत मान नकारार्थी हलवत म्हणाला आणि सत्तू त्याला म्हणाला, मग कुपासाठी माणूस मारताय काय? तू सांगू नये मला, मी जाईल फाशीला." चौघुलं, ती गरुदर आहे. चला बरं. असं म्हणून सत्तूनं त्याचा हात धरला आणि चौघुला चिडला. त्यानं हिसका मारून सत्तूला दूर लोटलं आणि एकदम खवळून तो ओरडला, "तू गुमान जाय." तो पुन्हा भडकला आणि त्या बाईला मारायला लागला. उशीर निपचित पडलेली महारीण हंबरडा फोडून म्हणाली, माझ्या पोटात बाळ आहे. मला मारू नका. मी मरण. मी परत हात नाही लावणार हो." महाराणीच्या त्या किंकाळीनं सत्तूचं काळीज पेटलं. तोच चौघुला पुढं जाऊन म्हणाला, "वरडतीस होय? मग वरडच तर." सत्तूच्या अंगाची आग झाली. तो चढत्या आवाजात म्हणाला, "चौघुल्या, तुला माझं ऐकायचंय का नाही?" नाही ऐकत जा." चौघुला हातात जोडा घेऊन गरकन परत फिरला. भुवया चढवत डोळं वटारून तो म्हणाला, "मी हिला जीव मारणार." "आणि मी तुला जीव मारल्यो?" "अरे मग मार की." हातात जोडा घेऊन चौघुला तावानं पुढं गेला आणि हातातली कुऱ्हाड हवेत उंचावून सत्तू गरजला, "चौघुल्या, मर आता." आणि एकाच दणक्यात चौघुला पांदीला आडवा झाला. मग एका पाठी एक दणके बसत राहिले. कुपाच्या काटक्यांप्रमाणे चौघुल्याच्या देहाची खंडोळी झाली. तो कधी मेला हे सत्तूला समजलंही नाही. मग उशिरानं तो शांत झाला. त्यांनी त्या महाराणीला उठवलं, महारवाड्यात नेऊन सोडली आणि त्याच दिवशी त्यांनी कुमजही सोडली. सत्तू फरारी झाला. मानव हत्या घडली याची त्याला मुळीच खंत वाटत नव्हती. उलट आपण एक नेक कर्म केलंय असं त्याला वाटत होतं. तो आपल्यासारखीच 50 माणसं जमवून वारणीच्या खोऱ्यात संचार करत होता. चौघुल्यासारखा वाह्यात ताठ माणूस उभा ठेवायचा नाही असा त्यांनी निर्धारच केला आणि त्यांचा निपटावा आरंभला. मी म्हणणाऱ्यांना त्यांनी चिरडून टाकलं. सावकाराच्या व्याजाच्या वाह्या आणि जमिनीचं गहाणखत जाळून कुळांना मुक्त करत तो फिरायला लागला. सत्तूच्या दराऱ्यानं वारणेचा किनारा हादरला. नवऱ्यांनी टाकलेल्या मुली त्यांच्या नवऱ्यांना पटवून त्यांनी पुन्हा नांदायला लावल्या. त्या कामी ज्यानं काकू केलं त्याची वरात काढली. कैकांना एका पायावर उभं राहायची शिक्षा दिली. लाडक्या बापांना कडक दम भरला आणि चढेल जावयाची रग जिरवली. कैक मुलींचे विस्कटलेले संसार पुन्हा सुकर झाले, सोन्याचे झाले. या खोऱ्यात एकूण एक मुलगी दिल्या घरी नांदू लागली. भांडखोर नवऱ्यांना सत्तूची हबक बसली. प्रत्येक नांदत्या मुलीला सत्तू देव वाटायला लागला. सत्तू वारणीच्या खोऱ्यात एखाद्या राजासारखा मिरवत होता, पण सरकार काही निजलेलं नव्हतं. 5,000ची रक्कम सत्तूला पकडून देणाऱ्याला इनाम म्हणून जाहीर झालेली होती.
साऱ्या चावड्यांच्या खांबाला तसे हुकूम चिकटवले गेले होते आणि त्या खोऱ्यातले इरसालटगे सरकारला मदत करण्यासाठी जीवाचं रान करत होते. शिगावचा खोत, बहादूरवाडीचा दादा पाटील आणि मथाजी चौघुल्याचा मुलगा उमाजी चौघुला हे तर नुसते सावलीसारखे त्याच्या पाठीवर पाळत करत होते. ते संधीची वाट बघत होते, टपून बसलेले होते. सत्तू निर्भय होता. तो गिरी कंदारात आणि वारणाकाठच्या शेवऱ्यात फिरत होता. समोर येऊन हात उगारणारा त्याने ठेवलाच नव्हता. कुमजेत त्याची फक्त म्हातारी आई होती. जेव्हा त्याला बनाबाईची आठवण होत असे तेव्हा तो सरळ कुमजेला जात होता, आपल्या आईला भेटत होता. मग कितीही पहारा असो, कुणी पाठीवर असो, तो त्याची पर्वाच करत नव्हता. कुमजेबद्दल त्याला अभिमान वाटत होता आणि ज्या माऊलीच्या कुशीत आपण जन्म घेतला तिच्या भेटीसाठी तो निर्भय होत होता. शिवाय त्या भागातले बळी त्यांनी भुईसपाट केले होते. जे होते त्यांना तो जुमानत नव्हता. हां, एक फकीरा मांग सोडला तर एकही माणूस आपल्या तोलाचा नाही अशी त्याची समजूत होती. म्हणून तो स्वतः फकीराला भेटत होता. जीवाला जीव देणारा म्हणून त्याचं तो नाव घेत होता. जो बळी होईल त्याचा पीळ काढावा असा त्याचा बोल होता. दारिद्र्याच्या सहाणेवर धैर्याला धार चढते असा त्याचा दावा. शौर्य श्रीमंतीत फुलत नाही, ते गरिबीत सुद्धा उसळून उठतं याचा त्याने स्वतः अनुभव घेतलेला होता. परवा दिवाळीचा सण आला आणि सत्तूला एकाएकी आईची आठवण झाली. तो कुमजेला निघाला. अगदी निर्भान होऊन निघाला. फक्त 12 माणसं त्याच्याबरोबर होती. आईला कधी बघीन असं त्याला झालं होतं. आईच्या आठवणीनं जुना इतिहास त्याला आठवत होता. सत्तूसाठी जिनी श्रीमंतांची घरं सारवली त्या माऊलीच्या भेटीआड कोणतीही शक्ती उभी राहणार नाही अशा निश्चयानं तो निघाला होता. आपल्या माणसांचं तो जेव्हा नांदगावच्या गावंदरीला आला तेव्हा चंद्र मध्यावर आला होता. पहाटेची चाहूल लागून चराचर सजीव होत होतं. सृष्टीला नवा तजेला येत होता. शुक्राची चांदणी दिवा जाळावा तशी गगनात दिसत होती. निशब्दता नाहीशी होऊन शब्द साकार होत होते. निद्राधीन धरणीनं नेत्र उघडले होते. ढगांच्या अनंतरंगी गालिच्यावरून प्रकाश येत होता. पूर्वीचं क्षितिज हसत होतं. वारा गिरक्या घेत होता. वृक्षांची नम्रता ढळली होती. पाखरं आपले पंख झटकून सज्ज होत होती. जीवनाला हळूच गती मिळालेली होती. गोठ्यातल्या बैलांच्या गळ्यातले चाळ गुणगुणत होते. जाती फिरत होती आणि शेतकरणींची गीतं मंजूळ नाद काढत होती. बायांच्या गळ्यातून निघालेला धारदार स्वर तलवारीप्रमाणे आरपार जात होता. सत्तू नांदगावच्या पेठेत आला आणि पहिला कोंबडा आरवला. लगेच एका घरातनं गीताची ओळ त्याच्या कानावर आली. ती ऐकून तो खटकन थांबला. सर्वच जण थांबले. सत्तू कान टवकारून ऐकायला लागला. ती बाई म्हणत होती, नसेल जरी माहेर भाऊ असावा पाठीचा. नसेल जरी माहेर भाऊ असावा पाठीचा. गरिबांचा वाली जसा सत्याबा कुमजचा. गरिबांचा वाली जसा सत्याबा कुमजचा. हे शब्द ऐकून सत्तू गर्रकन फिरला. सारीच माणसं गंभीर झाली. त्यांनी श्वास रोखून धरले. सत्तू कानात प्राण आणून ऐकायला लागला आणि त्या बाईचं दळणच संपलं. तिने आपल्या दळणाचा आणि गीताचा शेवट केला. सरलं माझं दळण घास घालिते शेवटला. सरलं माझं दळण घास घालिते शेवटला. आळविते देवा दे आविक सत्याबाला. आळविते देवा दे रे आविक सत्याबाला. जातं जोरात फिरलं. गरकन थांबलं आणि सत्तूने निश्वास सोडला. लोण्याप्रमाणे त्याचं काळीज वितळलं. त्याला भडभडून आलं. त्याचे ओठ थरारले. कुमजत माझं काय? हितच माझी कुमज आहे.
हितच माझी आई आहे, हितच माझी बहीण बी आहे. हे ऐकून बरोबरची माणसं भांबावली. गोदा गोंधळी गंभीर चेहरा करून म्हणाला, अहो पण दिस उगवल नव. उगवू दे रे, मला दिवस आणि रात्र सारखीच आहे. परंतु ही माझ्यासाठी रोज सकाळी देवापुढं पदर पसरती, माझ्यासाठी आविष मागती आणि मी तिला जन्मात पाहिलीच नाही. तिला पाहिल्या वाचून मी काय कुमजाला येणार नाही. हे ऐकून गोंधळी गोंधळला. त्यांनी विचारलं, मग काय करायचं म्हणता? जा आणि काकणासं कासार आणि लुगड्याच्या दुकानासं दुकानदार घेऊन या. किंचित धावपळ झाली. सत्तू हे नाव ऐकून दुकानदाराची बोबडी वळाली. लुगड्याचं दिंड बांधून तो चालायला लागला. कासार पेटारा घेऊन आला आणि सत्तूनं दारावर थाप मारली. दार उघड. कोण हाय? आतून ती बाई म्हणाली. कुमजाचा सत्याबा. सत्याबा हे नाव ऐकून ती पुढे झाली. तिने दाराची कडी काढली आणि पिठानं भरलेले हात पुशीत ती त्याला पाहायला लागली. सत्तूनं मटकन तिच्या पायांवरच डोकं ठेवलं. ज्याला तू रोज आवूक मागती तो हा कुमजाचा सत्या तुझ्या पायावर डोकं ठेवतोय. सत्तू म्हणाला आणि त्या बाईच्या डोळ्यातनं 2 आनंदाश्रू त्याच्या पाठीवर पडले. पेठेत गडबड झाली. आळी उठली. हां हां म्हणता गाव गोळा झाला. लोकांनी सत्तूला सोप्यात बसवलं. त्याच्या नवख्या बहिणीनं आरती आणली आणि त्याला ओवाळलं. आज तर दिवाळीची भाऊबीज आहे. एक शेतकरी उद्गारला आणि सत्तू म्हणाला, अगदी भाऊबीज दिवशी मला माझी बहीण मिळाली. त्यांनी त्या आपल्या बहिणीपुढे 5 लुगडी ठेवली. तिला काकणं घातली. सुरती रुपयांनी तिची ओटी भरली आणि उठला. म्हणाला, मला आवक मागत राहा, मी जातोय. ती काहीच बोलली नाही. तिचा कंठ उगीच दाटला. आपला सख्खा भाऊ कुठेतरी दूर निघाला असं तिला वाटलं आणि सत्तूनं नांदगाव सोडलं. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात अण्णाभाऊ साठे लिखित फकीरा या कादंबरीचा 8वा भाग. 9वा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. पण श्रोते हो, अजूनपर्यंत जर तुमच्याकडनं चॅनल सबस्क्राईब करणं झालं नसेल, तुमच्याकडनं चुकून चॅनल सबस्क्राईब करणं राहून गेलं असेल तर एकच विनंती करतो, कृपया चॅनल सबस्क्राईब करा. आत्ता वरती जो माझा फोटो दिसतो या फोटोला क्लिक केल्यावर चॅनल सबस्क्राईब करता येतं हे लक्षात घ्या आणि फोटोला क्लिक करा एवढीच विनंती करतो. थांबतो. भेटूयात उद्या. नमस्कार.